कहाणी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची. आटपाटनगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाटमाधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होतं. त्या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदनवनेश्वर होतं. तो शनी उडे, शनी बुडे, शनी अंतराळी जाई, शनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले. नंदनवनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला वर म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा तू गरिबाचा पोर, 4 पावलं पुढे जा, झाडाआड वाळली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बर म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं माध्यान्ह रात्री काय झालं? नागकन्या देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या. पोरानं विचारलं, बाई बाई ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं धरलं सापडतं, मणी चिंतलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली. तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला, तसा ह्यानेही मागितला. तसा देवीनं दिला. राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल, असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तिनं ही गोष्ट राजात जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावं धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको, माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, याचं काय कारण ते सांग. राजाला पोर म्हणाला, राजा मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कोठे भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, त्यांच्या पुढं थोडा गेलो, शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भंडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझं बोलावणं आलं. राजानं हकीकत ऐकली, आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, भंडार अर्ध दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखवला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुताचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्धे द्यावीत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं. स्वतः तिनं वसा समजून घेतला. ते व्रत पाळू लागली. पुढं एके दिवशी काय झालं? राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हारे बहु, दोरे बहु, कांकणे बहु, कळावे बहु, व्रताचं सूत तोडून टाक, मला ह्याची गरज नाही. पुढं रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी भटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासींनी तो तातू नवलवाटाला दिला.
त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढं अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाटमाधव राणीचे महाली गेली. महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाटमाधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राजाला पुरे होईल. राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राजाला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाटमाधव राणीला हाक मारली, अगं अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील तर तुझ्या राजाला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राजाला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला? सवतीच्या नानी डराडोरी करीत असतील, अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं अशी होऊन पडशील. इतकं राणीनं ऐकलं. खदाखदा हसली. म्हातारी निघून गेली. तो चिमादेव राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलावलं, नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघे जण घागरी फुंकू लागली. तसा घागरीचा आवाज राजाची कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावडतीच्या घरी आज आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जागती झाली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नानी डराडुरी करील, अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं अशी होऊन पडेल. तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये. तसं देवीनं सांगितलं की राजा तिला 12 वर्ष वनात तरी धाडील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तो राजानं विचारलं की ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे? शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळू मुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्यालेले आहो. आमच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. तू पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले. राणीला तिथे सोडून दिलं. आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. त्यांनी चौकशी केली.
नवं माणूस कोण आलं आहे तो ही सापडली. त्यांनी तिला हाकून पिटून लावली. पुढं ती कासाराच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीला चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे. तेव्हा ही सापडली. त्यांनी तिला हाकून पिटून लावली. तिथून निघाली. ती सोनाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे. तेव्हा ही सापडली. त्यांनी हिला हाकून पिटून लावली. तिथून ती साड्याच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा साडा विणीत होते, पण एकही साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे. इकडे तिकडे पाहू लागले. तो ही सापडली. मग तिला तेथून हाकून पिटून लावली. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषीची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली. तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली सारवासारव करी, पूजेचं मांडून ठेवी, अशी तिनं 12 वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं, त्यानं माझ्या समोर यावं. तशी ती ऋषीच्या पुढं आली. नमस्कार केला. ऋषींनी झाड सर्वांनाचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणींना पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषींनी पोत्या पुस्तक वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकविल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीनं उशाप दिला, ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुयाला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव. त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानलेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही असली सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल. त्याप्रमाणे दुसरे दिवशी राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्त बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्याला सगळ्याला पाटमाधव राणीच्या हातचा वास कसा आला. शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालो. आमच्याच्यानं काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा आसपास शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या. तिथंही सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषीच्या गुंफेत गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला हवाली केलं. तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढं राजानं तिला रथात घातलं. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले. नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं. नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघीसह वाजत गाजत आला. सुखानं राज्य करू लागला. जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली, तशी तुम्हा मावर न कोपो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळ संपूर्ण